हॅलो डिअर स्टुडंट्स, जस्ट मॅथ्स हे यूट्यूब चॅनलवर मी आलिया कादरी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्र हो, मागील व्हिडिओमध्ये आपण संख्या मालिका या घटकाला सुरुवात केली होती. त्यापैकीच पुढचा उपघटक आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे सहसंबंध ओळखा. तर बघा, आपल्याला आज पहिला प्रश्न आपण सुरुवात करत आहोत. बघा, आपल्याला काय दिलंय, 17,288 तर 29 किती, असा हा त्यांचा प्रश्न आहे. तर बघा, तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा तर या दोन संख्यांमधला सहसंबंध ओळखावा लागेल आणि तोच सहसंबंध या पुढील दोन अंकांमध्ये देखील असणार आहे. तुम्ही जर हा सहसंबंध फाइंड आउट केला देन तुम्ही इझिली हा सहसंबंध ओळखू शकता. तर कसं बघा, जर आपण इथे पाहिलं तर बघा, 17चा जर मी वर्ग केला त्यातून जर 1 वजा केले तर बघा 17चा वर्ग आहे 289, त्यातनं जर 1 वजा केले तर येतात 288 जे इथे दिसत आहेत. तुम्हाला काय करावं लागेल, आता सेम तसंच तुम्हाला 29चा वर्ग करावा लागेल, त्यातून तुम्हाला पुन्हा काय वजा करावे लागतील, 1 वजा करावे लागतील, म्हणजे तुम्हाला इकडची पुढची संख्या मिळेल. पहा तर कसं, तुम्हाला काय करावे लागेल, 29चा वर्ग वजा 1 म्हणजेच 841 वजा 1 येतात तुमचे 840. म्हणजे तुमची जी संख्या असणार आहे इकडची ती असणार आहे 840. म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट काय करायचं आहे, तर पहिल्या दोन संख्यांमधला सहसंबंध ओळखायचा आहे आणि तोच सहसंबंध तुम्हाला इथे पुढे देखील अप्लाय करायचा आहे. जसं की बघा, इथे काय केलं आपण, दिलेल्या पहिल्या संख्येचा वर्ग वजा 1, सेम तसंच दिलेल्या पहिल्या संख्येचा वर्ग वजा 1 असा सहसंबंध आपल्या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा प्रश्न आता आपण पाहूयात. बघा, 234 81 तर 514 किती, असा हा प्रश्न आहे बघा आपला. तर बघा, आता जर आपण इथं पाहिलं तर जर मी या संख्यांची बेरीज केली, 2 अधिक 3 अधिक 4 किती येतं बघा, 4 5 6 7, 7 आणि 2 किती होतात 9, आणि जर मी या 9चा वर्ग केला तर मला मिळतं बघा 81 जे इथे आहे. याचा जर तुम्हाला काय करावं लागणार आहे, पुन्हा तुम्हाला या तीनही संख्यांची बेरीज करावी लागणार आहे आणि आलेल्या संख्येचा वर्ग करावा लागणार आहे दुसरा सहसंबंध ओळखण्यासाठी. बघा काय करावं लागेल, 5 अधिक 1 अधिक 4 करा बेरीज, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, 10 आले, पुन्हा 10चा करा वर्ग, 10चा वर्ग येतो 100. म्हणजे याचा अर्थ आपली जी संख्या असणार आहे ती असणार आहे 100. म्हणजे इथं काय केलं बघा आपण, तर दिलेल्या संख्यांची बेरीज, त्यांचा वर्ग आणि तो वर्ग तुमचं इथं असणार आहे. सेम तसंच दिलेल्या संख्यांची बेरीज, त्या बेरजेचा वर्ग म्हणजे आपली पुढची संख्या असणार आहे. पुढचा प्रश्न आता आपण पाहूयात. बघा, 5 120 तर 3 किती, हा प्रश्न बघा. आता तुम्हाला असं तर दिसत असेल बघा की हा 120 थोडासा 5च्या क्यूब कडे येतो बघा, म्हणजे 5चा घन आपला 125 आहे आणि इथे 120 आहेत. म्हणजे जर मी घनमधून जर 5 वजा केले तर मला ही संख्या मिळू शकते बघा. यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 1 ते 30 पर्यंत सगळ्या संख्यांचे वर्ग आणि घन तुम्हाला पाठ पाहिजेत, जेणेकरून तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न लवकर सोडवू शकता आणि तुमचा वेळ देखील वाचू शकतो. बघा, इथं काय केलंय बघा आपण, 5चा घन किती येतो रे, 25, 125 बरोबर. 125 पद्धत जर मी 5 वजा केले तर किती येतात रे, 121 येतात, जे की इथे आहे. सेम आपण तसंच करूयात. आता बघा, आपण काय करूयात, 3चा घन करूयात. 3चा घन किती येतो, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 मधनं जर मी 5 वजा केले तर किती येतात 22, आणि हे आपल्या ऑप्शन मध्ये 22 आहेत. याचा अर्थ आपलं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे, 22 असणार आहे. म्हणजे घनमधून 5 वजा केले आपण, पुन्हा घनमधून 5 वजा केले. एक एक प्रकार तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा आणि याचा भरपूर सराव करा. पुढील प्रश्न आता आपण पाहूयात. बघा, 968 484 तर 1196 किती. तर आपल्याला ते समजतं बघा, जर 484 दुप्पट केली तर 968 आपल्याला मिळू शकतात. बघा बरं कसं, जर मी 968 छेद 2 केले, बघा, बे के बे, बे चौक 8, 1 राहिले, बे 8 16, पुन्हा बे चौक 8 म्हणजे 984. म्हणजे याचा अर्थ या संख्येला जर 2 ने भागलं तर 484, म्हणजेच काय, तर 484 ची दुप्पट 968 आहे.
तर सेम इथं पण काय करावं लागणार आहे आपल्याला बघा. तर आपल्याला 1196 ला 2 ने भागावं लागेल बघा. बे के बे, बे पंचे 10, एक राहिले. बे 92 18, पुन्हा एक राहिले. बे 8 16, 598 जे की आपल्या ऑप्शन मध्ये आहे. तर आपलं उत्तर काय येणार आहे 598. म्हणजे इथं काय केलंय, पहिल्या संख्येतून पहिल्या संख्येला 2 ने डिवाइड, पहिल्या संख्येची निमपट केलेली आहे आपण, आपल्याला पुढची संख्या मिळाली. पुन्हा इथे सुद्धा काय करावं लागेल, या संख्येची निमपट करावी लागेल, आपल्याला पुढची संख्या मिळेल 598. पुढचा प्रश्न आता आपण पाहूया बघा. 8 32 तर 12 किती, असा प्रश्न आहे आपला. तर बघा इथं जर आपण पाहिलं तर तुम्हाला असं वाटत असेल की ह्याला जर मी 4 ने गुणलं म्हणजे 8 चोक 32 असा एक सहसंबंध दिसतो आपल्याला. जर आपण पुढं पण तसंच केलं 12 चोक 48, पण इथे ते नाहीये, म्हणजे याचा अर्थ हा जो सहसंबंध आपण काढलेला होता तो चुकीचा आहे. याचा अर्थ तुम्हाला ऑप्शन सुद्धा एकदा तपासून पाहावे लागणार आहेत. बघा इथे जर आपण काय केलं, जर मी इथे 8 चा वर्ग केला, काय तो रे 8 चा वर्ग, 8 8 64, आणि जर या वर्गाला मी 2 ने भागले म्हणजे वर्गाची जर मी निमपट केली तर मला किती मिळतात, बे के बे, बे त्रिक 6, बे दुनी 4, 32 जे इथे दिसत आहेत तुम्हाला. म्हणजे काय करावं लागणार आहे मला, तर दिलेल्या संख्येचा वर्ग आणि त्या वर्गाची निमपट ते संख्या असणार आहे पुढची. इथं पण तसंच करावं लागेल बघा. 12 चा वर्ग किती आहे रे आपला, 12 चा वर्ग आहे 144. पुन्हा याची काय करावी लागणार, निमपट, म्हणजे छेद 2 करा बघा. बे के बे, बे 7 14, पुन्हा हे बे दुने 4 म्हणजे 72 आले, जे आपल्या ऑप्शन मध्ये आहेत. याचा अर्थ आपल्याला काय करावं लागणार, दिलेल्या संख्येचा वर्ग त्या वर्गाची निमपट. पुढची संख्या पुन्हा दिलेल्या संख्येचा वर्ग त्या वर्गाची निमपट आपली पुढची संख्या असणार आहे. म्हणजेच तुम्हाला ऑप्शन देखील एकदा चेक करावे लागणार आहेत. ऑप्शन चेक करून मग तुम्ही उत्तराकडे येऊ शकता. पुढील प्रश्नाकडे आता आपण वळूया. 49 513 64 साठी किती. बघा तुम्हाला इथं तर असं दिसत असेल की हा वर्ग आहे बघा, 49 आणि 64 हा 7 चा वर्ग आहे आणि हा 8 चा वर्ग आहे, म्हणजे वर्ग तर समजले आपल्याला. पुढं आता 513 जर तुम्ही व्यवस्थितपणे जर तुम्हाला घन पाठ असतील तर बघा 8 चा घन 512 आहे, त्यामध्ये जर आपण एक ऍड केलं तर येतात 513. म्हणजे इथं काय सहसंबंध आहे बघा, पहिल्या संख्येचा वर्ग आणि त्याच्या पुढच्या संख्येचा घन अधिक 1 असा सहसंबंध बघा ह्यांच्यामध्ये. इथं पण काय असणार आहे बघा, मग इथं बघू आपण पहिला 7 चा वर्ग असणार आहे 49, इथं 8 चा घन 512 अधिक 1 आले 513, म्हणजे हा असा आपला सहसंबंध आहे बघा. इथे बघूयात आता आपण तसंच कशाचा वर्ग आहे, हा 8 चा वर्ग आहे. 8 चा वर्ग इथं काय केलंय बघा, पुढची संख्या 9 चा घन अधिक 1 करा. 8 चा वर्ग किती 64, 9 चा घन किती 729 अधिक 1, हे 64 आहे तसे इथं येणार 730, म्हणजे हा असा सहसंबंध आहे. म्हणजे आपलं उत्तर 730 आहे. म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग दुसऱ्या संख्येचा घन अधिक 1 पुढच्या संख्येचा घन अधिक 1 असं आपल्याला घ्यायचंय. तर हे अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर तुम्ही घन आणि वर्ग चांगल्या प्रकारे पाठ करा, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे ऑप्शन मधून आणि तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी तयार राहा. धन्यवाद.